नमस्कार, शेतकरी योद्धा न्यू लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। चापोली येथे पार पडलेल्या रेकॉर्ड ब्रेक विजयी संकल्प सभेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भावनिक तसेच मिश्किल शैलीत मतदारांना थेट संदेश दिलाय। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वर्गीय नारायण चाटे दादा हे प्रत्यक्ष आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा आजही जिवंत आहे। त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर ती केवळ भाषणातून नव्हे तर चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांना पॅनल टू पॅनल निवडून आणूनच द्यावी लागेल असं स्पष्ट आवाहन सहकार मंत्र्यांनी केलंय। यावेळी त्यांनी मिश्किल अंदाजात उपस्थितांना हसवत पण संदेश मात्र ठाम शब्दात दिलाय। क्रॉस वोटिंग अजिबात करू नका, क्रॉस वोटिंग केलं तर पाप लागेल असं म्हणत त्यांनी संघटनेतील एकजूट महत्वाची असलेलं अधोरेखित केलंय। त्यामुळे म्हणाले, पॅनल टू पॅनल सर्वांच्या सर्व उमेदवार तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच मताने निवडून देणं पाहिजेत। एकही मत इकडे तिकडे जायला नको असा ठाम निर्धारही त्यांनी या सभेत व्यक्त केलाय। या संपूर्ण भाषणात भावनिक नातं, निष्ठा आणि संघटनात्मक ताकद स्पष्टपणे दिसून आले। चापोलीत ही रेकॉर्ड ब्रेक सभा आता केवळ गर्दीपुरती मर्यादित न राहता जिल्हा परिषद निवडणुकीत निर्णायक ठरणार का आणि या सभेचा फायदा राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार का हे मात्र मतदानाच्या आणि निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे। चला तर पाहू सहकार मंत्री काय म्हणाले। घड्याळाच्या समोरचे बटन पॅनल टू पॅनल, गजूला जेवढे मत तेवढेच चाटे गुरुजीला, पाप करायचं नाही। क्रॉस हाणलं की पाप लागतं बरं, क्रॉस हाणू का म्हणून गजूला मत तेवढेच चाटे गुरुजीला, चाटे गुरुजीला ताईला मत तेवढेच गजूला पडले पाहिजे। आणि आजनसोड मध्ये देखील हाके मॅडमला जेवढं पडतंय तेवढं इकडे पडलं पाहिजे। गडबड करू नका, धोका होत आहे। मला जसं निवडून दिला तसं ह्या लोकांना निवडून द्या, बाकीची जबाबदारी माझ्यावर घेतो। हे मतदान करून माझ्या दादाला श्रद्धांजली अर्पण करा एवढी विनंती करून माझे उमेदवार आहेत ते आमच्या रजनाताई चाटे, जनन होनराव, सुप्रियाताई हाके। प्रचाराच्या निमित्तानं आम्ही 7 तारखेला मतदान होणार आहे आपलं, त्या निमित्तानं आमच्या उमेदवाराला मतदान करा ही विनंती, आशीर्वाद मागासाठी आम्ही आलेलो। आपले उमेदवार कसे आहेत आणि पुढच्या माणसाचे उमेदवार कसे आहेत, उमेदवाराची व्याख्या त्यांना त्या मतदारसंघाची माहिती प्राथमिक असली पाहिजे। हे वजन कुणाचं राहू शकतंय तर सत्तेमध्ये तुमचा आमदार मंत्री आहे आणि हे माणसं मंत्र्याचे आहेत म्हणले की त्याचं वजन राहू शकतं। सॉफ्ट कॉर्नर मिळतंय। आज मी इथं काम करत असताना मतदारसंघामध्ये आमचे नेते दादा स्वर्गीय म्हणायची पाळी आलेली, बोलताही ना गेलंय पण बोलल्याशिवाय भाग नाही मित्रांनो। दादाचे कार्यकर्ते म्हटल्यावर अधिकारी असे आम्हाला घाबरायचे। ठप्पा जो असतो ना एखाद्या पक्षाचा, एखाद्या नेत्याचा, तो खूप महत्वाचा असतो। म्हणून आता ह्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनेत्रा वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आणि मी यांच्या पाठीमागे राहणार। म्हणजे यांचं राजकीय वजन निश्चितपणे जिल्हा परिषद मध्ये असू द्या, पंचायत समितीमध्ये लोक असू द्या, बीडीओ, सगळे त्यांना माहित आहे हे मंत्री महोदयाचे नेते कार्यकर्ते। म्हणून एखादी काम सांगितलं तर त्या कामाला थोडस वेटेज येतं। म्हणून हे महत्वाची निवडणूक आहे। ही निवडणूक महत्वाची 2 कारणां, एक तर आपले अजित दादा ह्या निवडणुकीमध्ये हयात नाही आणि दुसरे म्हणजे नारायण दादा। 2 दादा आपल्यामध्ये नाहीत, त्यांच्या बिना निवडणूक करतोय आपण। म्हणून तुमची आणि माझी जनतेची जबाबदारी आहे की त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही मागे केलेले काम योग्य होते। आणि आता ह्या निवडणुकीत तुम्हाला सोयरा पाहिजे का काम करणारी भगिनी पाहिजे, सांगा तुम्ही। मग आमदार असल्यामुळं, हे गाव माझं लाडकं असल्यामुळे जरा झुकतच माप देतो ना मी। मग काय पाहिजे आम्हाला, शादीखाना पाहिजे। शादीखानाला पैसे दिलेत, अजून एकदा द्यायचे। मग आता कुठलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सावकारने सांगितलं ते बांधून दिलं। आता रामगीर बाबाचं महाराजचं राम राहिले ते करून देऊ। मागही त्यांना करून दिलं होतं स्वयंपाकासाठी किचन। आणि मग आमच्या दलित समाजाला मागवी आम्ही एक सभागृह दिलं होतं। मी सांगितलं ना, संसार आणि विकास कधीच संपत नाही, करतच राहिला पाहिजे। निवडणूक असू की नसू आम्ही येतच असतो। हे विचारा मुस्लिम बांधवाला, मताबाईला विचारा, जिलानीला विचारा, अनेक लोक आहेत। दत्ताच्या मंदिराचा कार्यक्रम असला, विठ्ठल मंदिराचा कार्यक्रम असला,
कुणाचा साखरपुड्याचा असला, कुणाचं ढवाळ जेवण असला, कुणाचं गोड जेवण असलं, दत्त म्हणून हजर आहोत ना आम्ही. मग हे लोक आता निवडणुकीच्या निमित्तानं आलेले, कारणामध्ये देखील सतत राहावं लागतंय ट्रॅकवर. सावकार लोक कसे राहतात बसून, मारवाडी लोक हे धंदेवाईक सकाळपासून संध्याकाळपासून गादीवर बसून राहतात. त्यांची तपश्चर्या ती आहे. मग आमची तपश्चर्या कोणती आहे, तर मतदारसंघामध्ये सारखं फिरलं पाहिजे. घाबरून गेलं काळ्या गावाला, रे इथंच फिरायला म्हणाले बरोबर. अरे माझं लक्ष मुंबईला बी आहे. राव तर रस्त्यावरच राहते, कव्वाही जाऊ द्या, सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या. कुणाचं बी कामाला हजर असणारा बिचारा आहे. गरीब असला तर काय झालं, सगळ्याच्या कामात मदत करणारा माणूस आहे. डॉक्टर आपले हाके आमचे अजून सोडचे रहिवासी आहेत. BMS डॉक्टर सेवा मी दवाखान्याचं उद्घाटन केलंय आणि त्यांची पुण्यही काही कामाला आले आहे. मग राजेंद्र आहे, आमच्या वहिनी आहेत, गजू आहे, डॉक्टर साहेब आहेत. त्याच्यासाठी तुम्ही कामाची काळजी करू नका. हे गेले एकदा निवडून,